टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। लेला नाही पूर्ण तळी आमच्या बाजूला जी असणारे छोटे छोटे पाझर तलाव आहेत पूर्ण मोकळे आहेत आणि याच्यामुळं लोकांना इथल्या म्हणजे माझ्या कुटुंबाचं सांगतो मी, माझ्या कुटुंबामध्ये पूर्ण आम्हाला वन करायला लागते पाण्यासाठी. विहिरीमध्ये थोडंसं पाणी राहतंय ते खाली उतरून काढायचं आणि ते नाही पुरलं तर आम्हाला दुसऱ्या गावातून म्हणजे माळशिरस किंवा तालुक्यातील पिलीव परिसरातून आम्हाला विकत टँकर आणावं लागतं. इथं जर ग्रामपंचायत कुठलीही सोय करत नाही पाण्याची. ग्रामपंचायतकडे गेलं की ते बोलतात की आम्हाला रस्ते नाहीत, त्यामुळं तुम्ही रस्ते बनवून घ्या, मग तेव्हा आम्ही तुम्हाला पाण्याचा टँकर पाठवू. रस्ते बनवून घ्या अगोदर. तर आम्ही कामानिमित्त बाहेर असतो. आमचे आई वडील ते 4 ते 5 टँकर घ्यायला लागतात आम्हाला महिन्यामध्ये. म्हणजे 2,500 रुपये समथिंग घेतात ते एका टँकरचे. 5,000 लिटरचे 2,500 रुपये घेतात. एक साधारण 10,000 पर्यंत आम्हाला आर्थिक खर्च येतो पाण्यासाठी, केवळ पाण्यासाठी. मग त्याच्यामध्ये सगळं पाण्याचं बजेट त्याच्यामध्ये 10,000 पर्यंत बसवायला लागतं. कारण बाकीचे पण खर्च असतात आम्हाला. कुटुंब चालवायचं आहे. आमचं मोठं कुटुंब आहे. भले वेगळे वेगळे असलो आम्ही तरी आम्ही बाकीच्या गोष्टी सगळीकडे ह्या पाण्याच्या गोष्टीसाठी आम्ही सगळेजण एकत्रित. भाऊ जगू ढवळे. तिसरी पिढी झाली तर काय बदललं नाही, काय नाही. पाण्याची अशीच मंडळ आला दिवस सारखाच. काय कुठं काय नाही, असं वनवास आहे सारखं वर्षाला. आहे तसंच आहे इथं. काय बदललं नाही आणि काय नाही. आता काय पाणी नाही, विकत घेतल्याशी वाटतं. विकत घ्यायचं, तीच वापरायचं, त्याची आंघोळ करायची, धुणं त्याच, सगळं त्याच आहे. दुसरं काय नाही आता इथं. नाही पाणीच नाही इथं. काय करायचं. तलाव वगैरे आहेत का नाहीत? तलाव आहे तर पाणी नाही. त्याच्यात नाला आहे बारक बारक, पाणी नाही काय नाही. पाणी पाऊसच नाही. 3 वर्ष झालं. 3 वर्ष झालं पाऊसच नाही. असलं शिवारी असला खडकाचा भाग आला दिवस सारखाच आहे. असंच आपलं टिकटायचं. विहीर हाय खाली, पाणी नाही त्याला. हाय थोडं पाणी एवढं त्याच्यात आपलं खाली काढून घ्यायचं. एवढं सोडायचं काय आणून टँकरचं काय, ते वापरायचं काय निम हेरी सोडायचं. ती 4 रोज वापरायचं. म्हणजे तीच करायचं. असलं काय. पाहुणे रावळे आल्या कुठनं पाणी आणता? हेच पाणी आता दुसरं कुठं आणायला. पाणी आणायला पाणी नाही, विकत घेतल्याशिवाय नाही. त्या टँकरचं वापरायचं बी, हिरीत बिवायचं, सोडायचं थोडंसं, जनावरांना ठेवायचं. तेच पाहुणे आली कोण आलं तरी तेच पाणी नाही दुसरं. माझे नाव लीला महावीर ढवळे, राहणार धुळदेव. आमच्याकडे ऊन जास्त असल्यामुळे आम्हाला प्यायचे पाणी विकत आणायला लागते आणि आम्हाला रोजच्या वापरासाठी पाणी कोरड्या विहिरी आहेत, तळाला थोडंसं पाणी आहे, त्यातून आणायला लागतं. ते पण पाणी आम्हाला खर्च करताना खूप विचार करायला लागतो.